नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मानगाव इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून शासनाने भूमी संपादन करिता काढलेल्या अध्यादेशाची होळी करून महामार्गास तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील मानगाव इथली 100 एकर जमीन भूसंपादित होणार आहे. यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या मध्ये शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. यावेळी कृती समितीचे धनपाल गवळी यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे मानगाव गावातील 100 एकर जमीन बाधित होणार असून त्यालगतची जमीन शासन अधिग्रहण करणार आहे. यामुळे बागायत आणि पिकाऊ जमीन शासन हिरावून घेणार असून यामुळे गावचेही मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले. कादर जमादार यांनी महामार्गामुळे गावास पुराचा धोका निर्माण होणार आहे. पुराचे पाणी वेशीवर तर येणारच, पण सुपीक जमिनी नापीक होणार असल्याने हा मार्ग गावासाठी धोकादायक असल्याचे सांगितले. शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध असूनही शासनाने भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केल्याने शासनाचा निषेध व्यक्त केला. महामार्ग विरोधात हरकती देऊनही शासन हरकती विरोधात सुनावणी न घेताच भूमी संपादन करीत आहे. सरकारने एक प्रकारे हुकुमशाही पद्धतीने भूमी अधिग्रहण करीत आहेत. महामार्ग बरोबर नेमके भराव किती फुटाचा आहे, मार्गालगत किती मीटर जमीन अधिग्रहण करणार आहे, नदी नजीक पूल बांधताना तो कोणत्या प्रकारे बांधणार आहे, पूर आल्यानंतर पाणी किती अंतरावर राहील याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान इथल्या गणेश मंदिरात झालेल्या निषेध सभेत शासनाविरोधात घोषणा दिल्या. महामार्गासाठी भूमी संपादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे शिवगोंडा पाटील, राजगोंडा बेले, राजू मुगळखोड, युवराज शेटे, दीपक पाटील, सुनील बन्ने, सुरेश बन्ने, महावीर पाटील, सचिन बोरगावे, बाळासाहेब गुरव, महावीर देमांना, शामराव कांबळे, ऋषभ पाटील, प्रवीण पाटील, अभिजित देमांना, संजय देमांना, अण्णासो मगदूम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेती वाचवा, शेती वाचवा.